कसं बसलंय बघा. आम्ही झोपेत आहोत अजून. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचे ना 5:15 वाजून गेलेत आणि मी जस्ट उठले आहे. तर मी बघितलं की खारू मस्तपैकी टोकवती आहे आता त्याच्यातून. आणि मी तुम्हाला बोलले होते ना की मी खारूचं एक काय शेड्यूल आहे, काय डेलीचं रुटीन आहे, हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो चला मी तुम्हाला आता दाखवते खारू आता काय करते बघा. हां, आता कशी नाटकं करेल ती. म्हणजे जेव्हा मी गेले ना की आता तिने तोंड बाहेर काढलं आहे, ठीक आहे, पडद्याच्या. पण मी जवळ गेली ना की मग आता दाखवेल की मला झोप आली आहे. मग तू म्हणजे तिला असं पॅम्पर करायचं, तिला असं असं पोटाला करायचं, मग तिला ते आवडतं. ओके, मी तुम्हाला दाखवते. हां, हे बघा सकाळचे 5:15 वाजून गेलेत आणि आता बघा हां खारूची गंमत. गेली आतमध्ये माझा आवाज ऐकून. खारू खारू खारू. आता ती उठलेली होती. आता लगेच ॲक्टिंग करते झोपायची. बाबू, आता ती टोकवत होती आणि लगेच ॲक्टिंग करते झोपायची. म्हणून मी हळू बोलत होते, कारण मला माहिती आहे. हे बघ कसं कसं गोळा केलं आहे बघा. बाबू बाबू, हां ये मी करते तुला असं. हां असं असं करते. ओ, हे बघा हे असं आवडतं. हे असं करायचं आम्हाला. ओ, खारू खारू. आता मी इथे 2 मिनटं थांबते. ओके, हे बघा हात बघा कसे आहेत तिचे. आता बघूया आता पण ती काय करते. आली बघा, बघितलं कशी ॲक्टिंग करते. खरं माझी बाबू तू ॲक्टिंग करते. हां बघा कशी बाहेर आली. आणि आता मी जवळ गेली ना की परत आतमध्ये जाईल. हां, आणि आता लगेच डोळे बंद करेल. हे बघा डोळे बंद झाले लगेच की मी झोपले. फुल ॲक्टिंग, फुल फुल ऑन ॲक्टिंग सुरू असते तिची. आता मी तिला बाहेर काढते. असं मी तिला घेते. ओ ये, ओ माझे बाबू ये ये ये. ओ ये, ओ माझं बाबू ग. ओ कसं बसलंय बघा. झाली का पूर्ण? मॉर्निंग माझे बाबू, गुड मॉर्निंग. कशा ॲक्टिंग करतं माझं बाबू. गुड मॉर्निंग. कशा ॲक्टिंग करतं. सगळ्यांनी बघितली तुझी ॲक्टिंग स्किल्स. कशी ॲक्टिंग करते खारू आमची. खारू जेव्हा आपल्याला भेटली ना तेव्हा 19 तारीख होती. अक्षय तृतीयाला मिळाली आहे ती आम्हाला. सो आज 19 तारीख आहे आणि आज आपल्याकडे खारूचा बड्डे आहे ना बाबू. ओ माझं बाबू. ओ आम्हाला फेस नाही दाखवायचा का. असं शेपटी बघा शेपटी. आम्ही झोपेत आहोत अजून ना. कशी पप्पी देते तुम्हाला. देते. अच्छा बाबू ग. ओ आता बघा. ओ बाबू, कशी सामाने देते तू सकाळी सकाळी. हां, एवढी मोठी जीभ आहे तिची. मी कधीच बघितलं नव्हतं असं. म्हणजे ॲक्च्युली मी फक्त खारूला असं खिडकीतून बघितलं होतं. बट फर्स्ट टाईम मी खारूला असं बघितलं. बघा कशी कशी पडली अंगावरती माझ्या. अच्छा बाबू. बाबू कशी तू. हां, कशी जीभ काढते दाखव सगळ्यांना. कशी जीभ काढते माझे बाबू. हां, कशी जीभ काढते माझे बाबू. खारू, तिच्यासाठी मला सकाळी उठावंच लागतं. म्हणजे एवढ्या लवकर नाही उठत ॲक्च्युली. मला जाग आली म्हणून मी उठले.
ओ काढली काढली ना. तुम्हाला दिसली का? पण तिचं तोंड त्या साईडला होतं, पण तिने जीभ काढली ना. कशी बसली आहे बघा. ये, तिला वाटतं की काहीतरी काहीतरी वेगळं सुरू आहे. हा बाबू, खायला देऊ तुला? आज खारूसाठी चेरी आणली आहे, चेरी. कशी जाऊन बसते इथे आणि आता इथून सगळं खाली बघत बसणार. बाबू काय काय? हा, हिला हे करा. हां, असं असं करायचं तिला. चला आता सकाळी सोडेन तुला. जा, झोपतेस का तू परत? हां, झोपतेस तू परत? काय ग? बघा, परत जाऊन बसली ह्याच्यामध्ये. दिसते इथे? हे बघा, परत गेली. फॅन चालू लागतो आम्हाला. आता थोडा वेळाने तिला बाहेर सोडू आपण. इथून आता बघत बसेल असं. चिमण्या येतात, त्यांना बघत बसते. काय? हे बघ कसं फाडलंय. नुसतं जामाण्यात आहे तू. बस बस बस. गुड मॉर्निंग. खारू, जीभ कशी काढते दाखव. जीभ कशी काढते खारू? हां, कशी जीभ काढते दाखव. कसं, कशी जीभ काढते? हां, कशी जीभ काढते खारू, दाखव ना. बाबू बाबू, कशी जीभ काढते आमची खारू? हां, हो, तोंड साफ करते. कशी तोंड साफ करते बघा ना. तोंड साफ करते, शेपटी साफ करते. हा बाबू, हे सकाळचं तिचं ठरलेलं आहे. हे मॉर्निंगला ती करतेच आणि ती जामाणी पण देते ना बाबू. असं पाहिजे तुला करून. असं करायचं. असं पॅम्पर करून घेते बघा. सामाने बघा कशी दिली. एवढी जीभ बाहेर करते, एवढी जीभ. बघा कशी खाती आमची खारू. इकडे तिच्यासाठी चेरी पण ठेवली आहे. थोडीशी खाल्ली आहे तिने उठून. हे बघा, आता पिस्ता खाणार आणि मग बाहेर जायचंय ना. हे संपव संपव. कसं खाते बघा. हे झालं खाऊन पिस्ता आमचं. आता मला सांगेल सोड आता. काय? आता माझ्या हातावरती आता नाचेल, म्हणजे की खिडकी खोल, मला आता बाहेर जाऊ देत. हे काय? कोणाला जायचं बाहेर? हां, कोणाला जायचं बाहेर? कोण जाणार आहे बाहेर? जा. माझ्या हातावरून जाणार ती. बघितलं, डायरेक्ट नाही जाणार ती. माझ्या हातावर उतरणार आधी आणि मग जाणार. अगं, तुला चेरी आणली आहे, तू चेरी खा ना. तू माती का खातीयस? काय खातेस? हे काय आहे खरू? इकडे पळाली बघा. हे बघा झाडांची काय अवस्था करून ठेवली. सगळं तोडलं. हे जास्वंदीची झाडं होती, त्यांना तर पूर्ण खाऊन टाकलंय तिने. सगळी झाडं खाऊन टाकली. आता गेली असेल डायरेक्ट तिकडे. थांबणारच नाही ती. बघा कुठे पोचली बघा. ही डायरेक्ट या खिडकीतून त्या खिडकीत उड्या मारते, म्हणून आम्ही मध्ये अशी पट्टी टाकून ठेवली आहे. ते बघा. काय नाही, ही झाडं खाते ती. हे बघा सगळ्या झाडांचं काय अवतार करून ठेवलं. खारू
खारू बघा निघाली. चालला मॅडम. आम्ही तिच्यासाठी बॉक्स बनवला होता इथे आतमध्ये कापूस वगैरे टाकून की याच्यामध्ये जातीये का, पण ती त्याच्यात पण जात नाही आहे. आणि ही जी लाईटचं आहे इथे हे इकडे खाली उतरलं आहे, दिसत असेल तर हे असं खाली उतरलं आहे, त्याला ती लटकून खाली उतरते आणि तिथून दुसऱ्यांच्या ग्रिलवर जाऊन त्या पत्र्यावर, आणि तिथून इकडे जे समोर दिसतं हे जे ग्रीन ग्रीन तिकडे पुढे दिसतं ना, हे इथे झाड आहेत. एक आंब्याचं झाड आहे इथे आणि इकडे याचं झाड आहे, जांभळाची वगैरे झाडं आहेत, ती तिकडे जाते हा पूर्ण रोड वगैरे क्रॉस करून. हे बघा हे पण झाड पूर्ण तिने खाऊन टाकलं, हे झाड पण पूर्ण खाऊन टाकलं. आता कुठे गेली दिसत पण नाही आता ती. का आली लगेच काय अशीच फिरत बसणार. पिस्ता खायचा होता, पिस्ता. खारू कशी चढती फास्ट एकदम. आता कुठून तरी निघेल बाहेर, आता काय माहिती. खाता गेली तर ते झाड तर तिने अक्षरशः खराब करून टाकलं. एवढी मस्त वेल आलेली ना, तिने ती सगळी वेल खराब केली, खाऊन टाकलं सगळं. वाव मस्त स्टंटमॅन झाली आहे ती आता. स्टंट वुमन बोलू शकतो आपण, स्टंट वुमन. हे झाडाची पानं पण खाऊन टाकली आहे तिने. किती मस्ती, किती मस्ती. गेली परत वरती. हे बघा कुठे उतरते. हे आमचं घराचं काम सुरू होतं तर आम्ही सगळ्या पट्ट्या इथेच टाकून ठेवल्या होत्या. आता ती त्याच्यावरतीच फिरत बसते. आणि आता काय, अच्छा इथली नेट झाली आहे खाऊन, इथली सगळी. आता इकडची नेट बाकी. हे बघा, वा वा. इथे तिचं पाणी ठेवलं आहे आणि हे तिचं इथे खाणं ठेवलं आहे. एक पिस्ता ठेवला आहे आणि इथे एक चेरी ठेवली आहे, कारण की तिने आत्ताच ऑलरेडी 2 पिस्ते खाऊन झाली आहे, तर त्यामुळे आता चेरी ठेवली आहे. सो गाईज, खारू तर आपली गेली आहे फिरायला मस्तपैकी. आणि आता किती वाजलेत माहिती आहे का, 7 वाजले. ओके, मी 7 वाजता तिला सोडून दिलं. आणि तिला सोडायचं असतं ना, म्हणून मला झोप येत नाही. आता तिला सोडल्यानंतर मी बरोबर झोपू शकते. मला आता इतकी झोप आली आहे ना, इतकी झोपली, कारण तिला सोडायचं असतं म्हणून मी सारखी मधून मला जाग येत राहते की तिला सोडायचं. म्हणजे अलार्मच्या आधी पण मी उठत राहते. सो खारूचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूपच क्यूट आहे ना खारू. आणि तुम्ही सगळ्यांनी इन्स्टावरती खूप जास्त प्रेम दाखवलं आहे खारूवरती. सो थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट की अजून खूप सारे आपल्या व्हिडिओज येतील. खूप प्रश्न पण मला विचारलेले आहेत की तिला तू खायला काय काय दिलंस, ती छोटी होती तेव्हापासून. सो सगळं सांगणार आहे. आणि आता ती मला नाही माहिती आज ती बाहेर जाणार आहे किंवा कुठे जाणार आहे. जेव्हा ती तिकडे आंब्याच्या झाडावरती वगैरे लांब जाते ना, तेव्हा ती दुपारी येते. सो आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूयात आपण खारू काय काय करणार आहे. बाकी माझी खिडकी दिवसभर ओपन असते. तिला जेव्हा यायचं आहे तेव्हा ती येते आणि तिला जायचं आहे तेव्हा ती परत जाते. नाहीतर इथे सोफ्यावरती ती एकटीच बसलेली असते. आता मी जाऊन झोपते. सो भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.